प्रेज रॉड. देवाच्या नावाने आम्ही धन्यवाद देत आहोत. दर शुक्रवारी देव आपली भेट करून देतो. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत, देवाचा महिमा करत आहोत. 2 शुक्रवार मी पास्टर संजय जेम्स ठाकूर आपली भेट घेत आहे. 2 शुक्रवार पास्टर अभिषेक रॉजेस येले याद्वारे देव आपली भेट घेत आहे. दर शुक्रवारी देव आपल्या वचनानुसार आपल्याला मार्गदर्शन करत आहे, आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. देव अनुभव देते, त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत, देवाचा गौरव करत आहोत. पुन्हा एक वार जे ऐकते पाहते त्या सर्वांचं आम्ही संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये प्रवेशिकेद्वारे आगत स्वागत करत आहोत. की आज पुन्हा एक देवाच्या वर्षातून काही गोष्टी आम्ही बोध घेणार आहोत. की देवाचं प्रेम किती अलौकिक आहे, देवाचं प्रेम किती सुंदर आहे, आणि देवाचं प्रेम एक न बदलणारं प्रेम आहे. याविषयी मी थोडंसं देवाच्या वर्षाचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर मत्ती शुभवर्तमान याचा 22 अध्याय आणि 37-38 पाहतो. त्या वचनातून देव म्हणतो की तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम कर. तसं आपल्यावर तसं शेजारावर आपलं प्रेम कर. या 2 नियमवर संपूर्ण नियमशास्त्र व संदिष्ट ग्रंथ अवलंबून आहे. प्रेम किती महान आहे, तसं मृत्यू हा प्रबळ आहे, निश्चित आहे. तसं प्रेम हे फार प्रबळ आहे, बायबल सांगतो. प्रीतिविषयात आम्ही पाहणार आहोत. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. देवाचं प्रेम वेळोवेळी आम्ही बायबलमध्ये पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, यासाठी की आमचा नाश होणे तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे देवाचं प्रेम आहे की देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला वधस्तमी अर्पण केले, यासाठी की आमचा नाश होणे, आमचा बचाव व्हावा, आम्हाला चांगलंसं जीवन भेटावं, एक सार्वकालिक जीवन. यासाठी देवाने आपल्या एकुलत्या पुत्र वधस्तमी अर्पण केलं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे देवाचं प्रेम. देव आमच्यावर प्रेम करतो वेळोवेळी. देव आमची काळजी घेतो, देव आमचं संरक्षण करतो, देव आम्हाला जपतो, देव आम्हाला राखतो. देवाची इच्छा की आमचं सर्वांचं तारण व्हावं, कोणाचा नाश व्हावा देवाची इच्छा नाही, तर सर्वांना तारण प्राप्त व्हावे देवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही लोक 19:10 पाहतो की जे हरवले ते शोधास व तारास मी आलेलं आहे. त्यामुळे हे देवाचं प्रेम आम्ही पाहतो की फार महत्त्वाचा भाग आहे. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. देवाचं प्रेम एवढं सामर्थ्यशाली आहे की देव ज्या माणसावर प्रेम करतो तो माणूस बदलतो. ज्या माणसावर देव प्रेम करतो तो माणूस आजारी माणसाला आरोग्य प्राप्त होतो, मेलेले माणसं जिवंत होतात. ज्या लोकांवर देव प्रेम करतो त्यांच्या जीवनात देव आश्चर्य आणतो. एक चांगलं सुरुवात देवापासून होती. म्हणून देव वेळोवेळी आम्हाला बायबलनुसार बोलत आहे. मग त्या 11:28 क्या हो कष्टी भाराकांजन तुम्ही सर्व मचकळ्या मी तुम्हाला विसावा देईन. देव तुम्हाला मला आमंत्रण देते, बोलवत आहे. तुम्ही मचकळ्या, जे कष्टी, जे भाराकांत आहे, जे त्रासात आहे, जे क्लेशात आहे, जे आजारात आहे, जे बंधनात आहे, जे जीवाला त्रासलेले कंटाळलेले लोक आहे, जे व्यसनात आहे, अनेक गोष्टींनी जखडलेले लोक आहे, अशा लोकांना देव आमंत्रण करते, मचकळ्या, मी तुम्हाला त्यातून मुक्त करेन, मी तुम्हाला विसावा देईन. त्यामुळे आम्ही पाहतो की देवाचं प्रेम फार महत्त्वाचं प्रेम आहे. बायबल सांगते 49:15 प्रमाणे, आई तरी आपल्या लहान लेकराला काही क्षण, काही सेकंद विसरते, व तुझा देव परमेश्वर तुला न विसरणारा देव आहे. तो डुलकी न घेणारा देव आहे. तो क्षणाक्षणाला, सेकंदला तुम्हाला जपणारा, राखणारा देव आहे. फार मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. आमचं प्रेम हे अस्थिर आहे. आमचं प्रेम हे बदलणारं आहे. मनुष्य बदलतो, मनुष्याला मनुष्याचा कंटाळा येतो, मनुष्य मनुष्यापासून अलग होतो. माणसाचं प्रेम बदलत राहतं. एका क्षणाला माणूस बदलतो, कारण माणसाचं प्रेम अस्थिर आहे, ते बदलत राहतं.
त्यामुळे देवाचं प्रेम हे स्थिर आहे. बायबल सांगते मला की 3:6 की तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. इब्री 13:8 की येशू ख्रिस्त काल आज आणि सारखा आहे. जे देव बदलत नाही, देवाचं वचन बदलत नाही, देवाचं प्रेम बदलत नाही. देव आहे तसाच आहे. शेवटपर्यंत देवाचं प्रेम तुम्हाला अंतर देत नाही. बायबल सांगतो मनुष्याला अंतर देतो, पण देवाचं प्रेम आम्हाला कधी अंतर देत नाही. म्हणून त्याने अभिवचन दिलं की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्यावर असेल, मी तुला मरणातून पार जीवनात घेऊन जाईन, मी सदैव तुझ्यावर असेल. हे अभिवचन आश्वासन देवच. देव आपलं वचन पाळण्यास नेहमी सावधान असतो. देव आम्हाला प्रेम करतो, बायबल पाहतो आम्ही. आज मी तो सर्व जगावर प्रेम करते म्हणून आम्ही पाहतो की त्यांनी जगाला दिली संधी, वेळ, समय. कोणाचा नाश होणे म्हणून तो आज देव जगाला संधी देते, समय देते आणि जगाला तो आनंद देत आहे. हा चांगला वेळ आहे, हा चांगला समय आहे, हा तारणाचा समय आहे, हा देवाला भेटण्याचा समय आहे. या समयाचा आम्ही फायदा घेतला पाहिजे. समय निघून गेला तर मग सुगी संपली, हंगाम आटोपला. एरमी 8:20 अजून माझा तारण झालं नाही, अजून मला देव भेटला नाही. देव आमची वाट पाहते, देव आमची प्रतीक्षा करत आहे. म्हणून या प्रेमाविषयी आम्ही देवाचा आदर सन्मान केला पाहिजे. बायबल सांगता आम्ही पाहतो रोमक्रस 5:6 की चांगल्या माणसावर मरणारा वेगळा आहे. देवाचं प्रेम, देव पापी लोकांसाठी वधस्तंभी केला. पापी लोकांसाठी त्यांनी वधस्तंभ उचलला आणि पापी लोकांसाठी तो मरण पावला आणि पापी लोकांसाठी तो पुन्हा उठला, स्वर्गात गेला. आणि आज पापी लोकांसाठी तो देवाला मदत करते की हे बापा, यांना क्षमा कर, यांना संधी दे. किती मोठं प्रेम आहे देवाचं. पहा, हे प्रेम आम्ही अनुभवतो. देवाने माझ्या कुटुंबावर प्रेम केलं, धुळीतून काढून त्यांनी चांगल्या स्थितीमध्ये आणलं. त्यांनी दया केली, कृपा केली, प्रेम केलं. त्यांनी आम्हाला आश्रयित केलं, आमचा उद्धार केला. हे केवळ देवाचं प्रेम आहे, आमची धार्मिकता नाही. म्हणून आम्ही देवावर किती प्रेम करतो हा मोठा भाग. तो आपला देव परमेश्वर संपूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम कर. तर आम्ही देवावर किती प्रेम करतो. देवाने आमच्यासाठी सर्व काही दिलेलं आहे, आपल्या पुत्राला समर्पण केले आहे. आम्ही देवावर किती प्रेम करतो हे फार महत्त्वाचा भाग. बायबल सांगते येशू ख्रिस्त मला की जो माझ्यावर प्रीती करतो तो माझं ऐकतो, तो माझ्या आज्ञेचं पालन करतो, तो माझ्या इच्छेप्रमाणे चालतो. हेच फार महत्त्वाचा भाग. ज्यावेळेस आम्ही पाहतो की पेत्राची येशू ख्रिस्ती भेट झाली, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने पेत्राला प्रश्न केला की पेत्र, तू माझ्यावर किती प्रेम करतो. एकदा नाही तर त्याने 3 वेळा विचारलं की पेत्र, तू माझ्यावर किती प्रेम करतो. त्यावेळेस पेत्राने सांगितलं की प्रभू, तुला माहिती की मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. आम्ही देवावर किती प्रेम करतो. त्यावेळेस येशूने पाहिलं की पेत्र खरोखर देवावर प्रेम करतो, म्हणून त्यांनी देवाला समर्पण केलं. देवाने त्याला मंडळी दिली, माझी मंडळी चार पार राहा. ही जबाबदारी देवाने दिली, कारण त्याचं प्रेम देवावर होतं. जर देवावर प्रेम करताना देवाला माहीत होते की तू माझ्या मेंढरावर प्रेम कर, माझ्या मेंढरांची काळजी घे, माझ्या मेंढरांना मार्गदर्शन कर, माझ्या मेंढराला जपळ राखल, ज्या मार्गाने घेऊन गेलं पाहिजे त्या मार्गाने तो घेऊन जाईल, तो त्यांचा पुढारी आहे. प्रेमाने देवाने या सर्व गोष्टीची नियुक्ती केली. पहा, प्रेम किती महान आहे. पहा, प्रेम सर्वांग सुंदर आहे. म्हणून आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. आम्ही अनेक गोष्टी जगात प्रेम करतो, ते व्यर्थ आहे. पण आम्ही देवावर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि ते पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने केलं पाहिजे. ज्यावेळेस देवाचं कार्याची सुरुवात झाली त्यावेळेस देवाने मला कार्यासाठी निवडलं. देवाचं मी कार्य करू लागलो आणि एके दिवशी प्रार्थना करताना येशूने मला सांगितलं
तू माझ्या किती प्रेम करतो. तसं माझ्या मंडळीवर तू प्रेम कर. त्याने मला शिक्षण दिलं की जसं तो आपल्या मुलांवर प्रेम करतो, मुलांची काळजी घेतो, मुलांना जपतो, राखतो, सांभाळतो, त्यांच्या गरजा, त्यांच्या आवश्यकता पुरवठा करतो, त्यांची आठवण करतो, तसं तू माझ्या मेंढरांवर प्रेम कर. फार मोठी गोष्ट. तर मला मी पाहिल जसं तू तुझ्या मुलांवर प्रेम करतो तसं तू माझ्या मेंढरांवर प्रेम करते की नाही मी पाहिल ते मी पारख करा. आणि त्यांनी मला पारखला. मी मंडळीसाठी वेळ देऊ लागलो, मंडळीच्या लोकांची काळजी देऊ लागलो, येणाऱ्या लोकांचा आगस्वाद करून येणाऱ्या लोकांना देवाचा मार्ग, येणाऱ्या लोकांसाठी प्रार्थनाद्वारे अनेक लोकांना देवानी वाचवलं. सत्यजीवन मंडळीद्वारे देवानी अनेक लोकांना वाचवलं. एक नाही, दोन नाही, असे 1000 कुटुंबाच्या वर देवाने लोकांना वाचवलं. जिथं प्रेम आहे तिथे वृद्धी आहे. ज्ञान हे फार चांगली गोष्ट आहे. ज्ञान फुगवते पण प्रेम उन्नती करते. आम्हाला देवाने सर्व गोष्टी दिली. कृपा आहे, कृपादान आहे, विश्वास आहे, सर्व गोष्टी. पण प्रेम नाही तर काय नाही. ह्या चांगल्या गोष्टी, पण प्रेमामुळे वृद्धी होते, प्रेमामुळे विस्तार होतो. ते प्रेम देव आम्हाला देतो, ते दिव्य प्रेम. ते तुमच्या माझ्याकडे नाही. पवित्र आत्मा ते प्रेम आम्हामध्ये निर्माण करतो. देव आम्हाला ते प्रेम देतो. त्यामुळे आम्ही प्रेम करायला शिकतो आणि ते प्रेम आमच्यामध्ये देव निर्माण करतो. त्याने हा सांगितलं मला, तू माझ्या मंडळीकडे पहा, मी तुझ्या घराकडे पाहिजे. माझ्या लोकांची काळजी घे, मी तुझ्या घराची काळजी घेईन. माझ्या लोकांसाठी वेळ देतो, मी तुझ्या घराचा वेळ देईन. सर्व गोष्टी देईन, सर्व गोष्ट पुरवठा करून. कशाची काळजी करू नको, कशाची चिंता करू नको. माझी मेंढरं चार पार राख. नाही, प्रेमाशी होऊ शकत नाही. जिथं धन तिथं मन, जिथं प्रेम तिथं आम्ही मन लावतो. आणि त्यामुळे या गोष्टी त्यांनी शिकवल्या आम्हाला की आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रथम स्थान कशाला देतो. हा मोठा भाग आहे. आम्ही प्रथम कोणाला पुढे ठेवतो, आम्ही प्रथम स्थान कशाला देतो, फार मोठी गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे. प्रथम आम्ही देवाला पुढे ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी आम्ही देवाची आठवण केली आणि प्रत्येक गोष्टी देवाला आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येक गोष्टी आम्ही देवाच्या मार्गाने चाललं पाहिजे. देवाची मदत, देवाचं सहाय्य घेतलं पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे. बायबल सांगते की बलान नाही, पराक्रम नाही, तर माझ्या आत्मेने काम सिद्धी जातं. येशू ख्रिस्त म्हणला आहे, मजपासून बघत असतो ते मी काहीच करू शकत नाही. उत्तम. योहान 15 प्रमाणे, जकरिया 4:6 प्रमाणे देवाशिवाय मी काय करू शकत नाही. उत्तम. देव दया करतो, कृपा करतो, प्रेम करतो, आम्हाला मदत करतो. देव आहे. देव फार उच्च आहे, देव फार पवित्र आहे. त्यासमोर कोणी उभा राहू शकत नाही, एवढा देव पवित्र आहे. पण देवाची दया येशू ख्रिस्तावर आहे की तो आम्हाला जवळ करतो, आमच्याशी संपर्क करतो, आम्हाला मदत करतो, सहाय्य करतो, आम्हाला पुरवठा करतो, आमची काळजी घेतो, चांगल्या गोष्टी तो आम्हाला देतो. जेव्हा दादा प्राणी की आलो आहे तुम्हाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलेलं आहे. चांगलं जीवन, त्या जीवनात शांती, त्या जीवनात आनंद आहे, त्या जीवनात आशिष आहे, त्या जीवनात भय नाही, त्या जीवनात काळजी नाही, त्या जीवनात चिंता नाही. जे जीवन एक मोकळीकतेचं जीवन, असं देव देतो आम्हाला. फार मोठी गोष्ट. देवाचं प्रेम आम्ही देव करतो. मग आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे. पुष्कळशा गोष्टी आम्ही अनेक गोष्टीला प्राधान्य देतो, अनेक गोष्टीला आम्ही प्रथम स्थान देतो. प्रथम आम्ही देवाला प्राधान्य देतो की देव आम्हाला आजमावतो, पारखतो. बायबलमध्ये पाहतो आम्ही, उत्पत्ती 22 अध्यायामध्ये पाहतो आम्ही, देवाने अब्राहमला पाचारण केलं. अब्राहम तो आपलं घरदार सोडून, गणगोत्र सोडून, सर्व सोडून माया मागे चालला.
अब्रामने सर्व सोडलं आणि तो देवाच्या मागे चालू लागला. तो विश्वासाने देवाच्या मागे चालत राहिला काही वर्ष. देवाने त्याला अभिवचन दिलं, देवाने त्याला आश्वासन दिलं होते, मी तुझं कल्याण करेन, तुझ्यामुळे पृथ्वीवर सर्व कुळे आश्रयित होतील, मी तुझ्या पिढ्यानपिढ्या राहील. असं देवाने अनेक अभिवचन, अनेक आश्वासाविषयी त्याला आश्वासन दिलं होती. अब्राम चालत गेला आणि अब्राम समजा देवाची जी अभिवचन ती हळूहळू देव पूर्ण करत गेला. अब्रामने देवाने सर्व काही दिलं. शेवटी अब्रामने संबंधी देवाची योजना होती, संकल्प होती की देवाने त्याला वृद्ध काळात 100 वर्षी, ज्यावेळेस सारा 90 वर्षाची, अब्राम 100 वर्षाचा होता असताना देवाने वृद्ध काळात वंशस्थापनेची शक्ती संपल्यानंतर देवाने मेलेली खुश जीवन केली. सारेला त्यांनी मुलगा दिला. अब्रामाच्या कुटुंबात त्यांनी मुलगा आणला. अभिवचन दिलं होतं की मी तुला संतती देईन. देवाने आपलं अभिवचन पूर्ण केलं. देवाने अब्रामाचं कुटुंब पूर्ण करून कुटुंबात आनंद आणला, आशीष आणले, कुटुंबाची वाढ केली. सर्व देवाच्या हातात आहे, कारण देव अब्रामावर प्रेम करत होता. त्यामुळे अब्रामला कोणत्या गोष्टीची गरज आहे आवश्यकता माहीत होतं. कारण अब्राम म्हणाला की देवा मला सर्व काही दिलं पण तुम्हाला संतान दिलं नाही. देवाने सांगितलं की मी तुला अभिवचन दिलं की मी तुझं कुटुंब पूर्ण करेन, मी तुम्हाला आनंदित ठेवेन. देवाने दिलं. याचं कारण की देव अब्रामावर प्रेम करत होता आणि अब्राम बी देवावर प्रेम करत होता. अब्राम सर्व स्थिती, सर्व ठिकाणी देवाला प्रथम स्थान द्यायचं. सर्व गोष्टी तो देवाला पुढे ठेवायचं. देवाची इच्छेने तो चालायचं. देवाच्या मार्गाने तो चालत असे. त्यामुळे तो यशस्वी झाला, तो आश्रयित झाला, तो विजय झाला, पृथ्वीवर त्याचं नाव झालं, तो धनवान झाला, त्याची कीर्ती झाली. देवाने सर्व आशीर्वाद त्याला दिले. पण एके दिवशी देवाने त्याला पारखला. जो मुलगा देवाने 100 वर्ष अब्रामला दिला होता, इसाक, तोच देवाने त्याकडे मागितला. कारण अब्रामला 100 वर्ष वृद्ध काळात मुलगा आल्यामुळे अब्राम साऱ्याच्या मुलावर फार प्रेम होतं. पुष्कळशा वर्षानंतर झाला होता, त्यामुळे त्या मुलावर त्यांचं फार प्रेम होतं. आईवडिलांचं. देवाने ते पाहिलं. देवाने एके दिवशी अब्राम सांगितलं की तोच मुलगा मला होमार्पण कर. अब्राम, मला जर तो मुलगा, मी तुला तो मुलगा दिला आहे, त्याला घेऊन चल, मोरिया देशात जा, एका डोंगरावर त्याला मला होमार्पण कर, त्याला यज्ञ म्हणून तू समर्पण कर. किती मोठी गोष्ट आहे बाबा. एक तर वृद्ध काळात मुलगा दिला आणि तोच मुलगा देवाने परत मागितला. त्यावेळेस अब्रामने तर्कवितर्क केलं नाही, चर्चा केली नाही. त्यावेळेस अब्राम निराश झाला नाही, उदास झाला नाही. तो लगेच दुसऱ्या दिवशी निघाला प्रवासाला. मुलाला घेऊन, काही सेवकाला घेऊन तो प्रवासाला निघाला आणि मोर्या देशात तो गेला. त्यांनी जाऊन मोर्या देशात डोंगरावर सर्व गोष्टीची रचना केली. त्यांनी वेदी उभी केली, वेदीवर लाकडं ठेवले, लाकडावर त्यांनी इसाकला बांधून ठेवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व होमार्पणाची तयारी केली. आणि देवाने त्याला मागितलं होतं. सर्वची तयारी केल्याने होमार्पणासाठी तो त्याला सुरागुण मारणार. त्यावेळेस देवाने त्याला हाक मारली की अब्राम, अब्राम, तू आपल्या मुलाला मारू नको. अब्रामची देवाने परीक्षा पाहिली की अब्राम माझ्यावर अजून बी प्रेम करतो का. मी त्याला मुलगा दिला पण ती जागा मुलाने घेतली का, माझी जागा मुलाने घेतली का. अब्रामच्या अंतःकरणात देवाचं वास्य होतं. देवावर तो प्रेम करायचा पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने. ती जागा इसाकने घेतली का, हे देव पारखत होता. देवानं पाहिलं की अब्रामने माझी जागा कोणाला दिली नाही. त्यामुळे इसाकला तो समर्पण करण्यास मागे पुढे त्यांनी पाहिलं नाही.
त्यावेळेस देवाने पाहिले खरोखरच तू माझ्यावर प्रेम करणार, माझ्या इच्छेप्रमाणे चालणार, तू माझा सेवक आहे, म्हणून देवाने त्याला खूप आशीर्वाद दिले. हेच फार मोठी गोष्ट आहे. जीवनात अनेक गोष्टी येतात जातात, दुःख येतं, संकट होतं, नुकसान होतं, अनेक गोष्टी येतात जातात. योबाच्या काळात मी पुष्कळ देवाने त्याला दिलं, सर्व देवाने काढून घेतलं. शैताने त्याची परीक्षा घेतली, सर्व काढून घेतलं, तरी पण योबला देवाने दिलं, देवाने नेलं. धन्य देवाचं नाव. तरी पण तो देवाचा धन्यवाद करतो. एवढी प्रॉपर्टी होती, सर्व गोष्टी होती, मुलंबाळ होते, 10 मुलं, त्याचे मरण पावले, सर्व संपत्ती गेली, सर्व निघून गेलं, आजाराने तो त्रस्त झाला, तरी पण तो देवाचा धन्यवाद करतो, देवाचं गुणगान करतो. अशा स्थितीमध्ये, कारण त्याचं प्रेम देवावर होतं, ह्या गोष्टी नाही. ह्या गोष्टी देवाने त्याला दिल्या होत्या, तो त्याची काळजी घेतो, त्याची जो उपासना करतो, पण त्याची तो उपासना नव्हता करत, तो त्याची भक्ती नव्हती करत. तुम्ही फक्त भक्ती देवाचीच करायचं. अब्राहम असो, अनेक गोष्टी मी पाहतो बायबलमध्ये, अनेक सेवक संदेशचे पाहतो, देवाचे प्रेषित लोक पाहतो. त्यांनी प्रथम स्थान देवाला दिलं. देव जे बोलत तेच ते करत होते. देवाची जागा त्यांनी कोणाला दिली नाही, हे लक्षात ठेवा. कारण ते पूर्ण मनाने जीवन शक्तीने देवावर प्रेम करत होते. देवासाठी त्यांनी समर्पण केलं, देवासाठी त्यांनी त्याग केला, देवासाठी त्यांनी अनेक संकट, अनेक हाल त्यांची झाली, अनेक वेळा त्यांची उपासना झाली, अनेक वेळा त्यांनी मारहाण सहन केली, जेलमध्ये, तरी पण त्यांनी देवाला नाव नाही ठेवले. तरी पण ते देवाची स्तुती भक्ती करू लागले, उपासना करू लागले. हीच तर खरं आराधना आहे, की देवाचं ऐकणं हीच खरी आराधना आहे. अब्राहम सेवकाला म्हणलं, मी जाऊन वर जाऊन देवाची उपासना करून येतो. हीच तर खरी उपासना आहे, की आम्ही देव जे बोलतो ते करायला तयार राहतो. देवाची इच्छेप्रमाणे चालते, हीच खरी भक्ती, हीच खरी उपासना, हे खरं प्रेम आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की आम्ही प्रथम स्थान देवाला द्यावे, देवाची इच्छा असते. देव आमचं खूप प्रेम करतो. जग आम्हाला सोडलं, अनेकांनी सोडलं, तरी पण देव माणसाला सोडत नाही. देव माणसाला अंतर देत नाही. बायबल सांगते की देवाचं प्रेम कधी अंतर देत नाही. देवाला धरून राहा, देवावर विश्वास ठेवा, देवाच्या मार्गाने चाला. जीवनात अनेक गोष्टी येतात, ते देवाची जागा घेतात. देवाच्या जागा कोणाला देऊ नका, कारण देवाची जागा देवच राहू शकतो. त्याच्यावर पूर्ण मनाने जीवनाने प्रेम करा. रोज बायबल वाचा, रोज प्रार्थना करा, मंडळी सहभागिता ठेवा. हा काय बोलतो, तो काय बोलतो, देव काय बोलतो तेच करा. जर आम्ही देवावर प्रेम करतो तर आम्ही देव जे बोलतो तेच करतो, त्यामुळे आम्ही आश्रित होतो. लक्षात ठेवा, आम्ही यशस्वी होतो. लक्षात ठेवा, देवाने सांगितले की जो कोणी माझा सेवक किंवा माझा शिष्य पाहतो त्यांनी प्रथम स्वतःचा त्याग करावा, त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करावा. आपली बायको, आपली आई, आपले वडील, आपली बहीण, भाऊ, मुले, याचा सर्वांचाच त्याग करावा. त्यांनी माझ्यावर प्रेम करावं. याचा अर्थ असं नाही की ते आमच्या कुटुंबावर आम्ही प्रेम करावं. बायबलमध्ये सेवक लोकांनी आपल्या कुटुंबावर प्रेम केलं, कुटुंबाची काळजी घेतली, कुटुंबाची व्यवस्था पाहिली, सर्व गोष्टी आल्या. पण सर्वात प्रथम स्थान त्यांनी देवा दिलं. त्यांनी देवाचे निर्णय पुढे ठेवले, देवाची इच्छा पुढे ठेवली. देव जे सांगत त्याला त्यांनी प्राधान्य दिलं. देवाचे निर्णय त्यांनी आपल्या जीवनात कार्यरत ठेवले. हे प्रेम आम्ही केलं पाहिजे. देव आमच्यावर प्रेम करतोच. येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही चांगलं नसताना पण येशूने आमच्यावर प्रेम केलं.
दया केली, कृपा केली, त्या देवाचा मी धन्यवाद करतो. देव आम्हाला प्रेम करतो. देव पापी लोकांना प्रेम करतो. जे व्यसनकर त्यांच्यावर तो प्रेम करतो. जे आजारी त्यांच्यावर तो प्रेम करतो. जे जीवाला त्रासलेले, कंटाळले, पापाते, नाशिते, त्रासाते, अनेक गोष्टी जखडले लोक, देवावर अशा लोकांवर देव प्रेम करतो. देवाचं प्रेम महान सामर्थ्यशाली, की देव असं प्रेम करतो की माणूस बदलतोच, माणसाचं जीवनच बदलतं, त्याचं तारण होतं, उद्धार होतं. हे बायबल मला सांगतं. म्हणजे आज अध्यात्मात पाहिलं की देवाचं प्रेम किती महान आहे. तर आम्ही बी शिकलो पाहिजे की आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. जर आमचं देवावर प्रेम होतं, आम्ही रोज बायबल वाचू, रोज प्रार्थना करू, मंडळीचे सभेत ठेवू, जीवनामध्ये रोज प्रति दिवशी आम्ही त्याचं भय बाळगू, त्याला जे आवडतं त्यामध्ये आमचे सहभाग घेऊ. हे देवाचं प्रेम आहे. म्हणजे प्रेम आहे तर सर्व गोष्टी सिद्धी जातात आणि आमची उन्नती होती. म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट. तर देवाचं प्रेम हे अलौकिक आहेत. मनुष्य प्रेम करतो व मनुष्याला मृत्यू आल्यानंतर मनुष्यापासून अलग होतो. देवाचं प्रेम, तुला मरणातून पार मी तुला जीवनात घेऊन जाईन, मी तुला सोडणार नाही. देवाचं प्रेम आम्ही मृत्यू पावल्यानंतर बी देव आम्हाला स्वर्गात घेऊन जातो. सुखलोकात आम्हाला ठेवतो, महानिद्रेमध्ये. आमचे लोक गेले, आमची आई गेली, आता 2 महिने झाले. शेवटपर्यंत ती विश्वासात राहिली. तिने देवावर फार प्रेम केलं. 85 वर्ष होती. शेवटपर्यंत तिने देवावर प्रेम केलं, देवावर विश्वास ठेवला. देवाविषयी तिने कधीच कुरकुर केली नाही, कधीच तिने देवावर अविश्वास ठेवला नाही, संशय नाही. शेवटपर्यंत तिने देवावर प्रेम केलं. आणि शेवटी देवाची इच्छेनुसार देवाने त्यांना घेऊन गेला. देवापासून अलग गेली, आमच्या कुटुंबापासून अलग झाली. मी ईश्वरने आम्हाला शिक्षण दिलं की रडू नका, अशा विरुद्ध लोकांसारखं खेद करू नका. तुमची आई माझ्याकडे, ती सुखी, समाधानी, सुरक्षित आहे. ती तुमची आठवण बी नाही काढत. जे जगणे ख्रिस्त, मरणे ख्रिस्तात लाभ झाला. देव किती प्रेम करतो. मृत्यू बी आमच्या आईला थांबू नाही शकत. मृत्यूनंतर देव त्याला घेऊन गेला. एक जिवंतपणे देव त्याच्यावर होता आणि मेल्यानंतर बी देव त्याच्यावर आहे. म्हणजे देव अंतर देत नाही आणि देव बदलत नाही. मग सर्वात प्रार्थना आम्ही देवाला देतो. देव जे बोललं तेच आम्ही करतो. त्या देवासभेचा आम्हाला अनुभव येतो. म्हणजे जीवनामध्ये सर्वात प्रथम स्थान देवाला द्या. प्रेम पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने देवा करा. म्हणजेच देवाच्या आज्ञेचं पालन करा. यात आम्ही अनुभवलं पाहतो. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो. देव सर्वांना बोलवत आहे. आम्ही कसं असतो, पण देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. आजवर आम्ही जिवंत आहोत. देवाशी की तुमचं आमचं तारण हवं. नाशातून आमचं बचाव, दिलेली संधीचा सदुपयोग घ्या. ज्या ठिकाणी देवाचं काय तिथं सामील व्हा, तारण साधून घ्या. लक्षात ठेवा. तसं आमच्या सत्यजीवन मंडळी संजीवन ठाकूर मिशन आमचं कार्य चालू आहे. दर मंगळवारी पुणे भागात, येरवडा भागात गोल्फ क्लब चौक या ठिकाणी सत्यजीवन मंडळीची दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 नवीन लोकांसाठी आम्ही सभा भरत आहोत. दर मंगळवारी लोकांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत आहोत, हिलिंग प्रेयर घेत आहोत. लोकांना वाचण्यासाठी देवाने कार्य चालू आहे आणि ते कार्य देव वाढवत आहे. आम्ही तुम्हालाही आमंत्रण करतो की तुम्ही अनुभव घ्या, मग सामील व्हा दर मंगळवारी. तसंच 2 भागात बी आपलं कार्य सुरू आहे. दर शुक्रवारी सायंकाळी 7 ते 9 नॉर्टन मेमोरियल क्राइस्ट चर्च या चर्चमध्ये आपली सभा सुरू होते. आले पास्टर अभिषेक रॉजेस म्हणजे एलियाद्वारे देव त्या ठिकाणी कार्य करत आहे. दर शुक्रवारी नवीन लोकांना आम्ही आमंत्रित करत आहोत आणि ती सभा सुरू आहे. न ज्या भागात लोक असेल त्यांनी त्या ठिकाणी सामील व्हा, अनुभव घ्या.
मग सांगितलं आम्ही सर्वांनाच आमंत्रण होतो, कारण सर्वांविषयी देवाचं प्रेम अलौकिक आहे, सर्वांचा उद्धार व्हावा देवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. जे उपस्थित आहे, जे ऐकते पाहते सर्वांचं पुन्हा एक ख्रिस्तामध्ये कौतुक आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सन्मान सुग्य आमच्या प्रेमळ करत आपा, धन्यवाद मान सन्मान गौरव देत आहोत परमेश्वर. पुन्हा एक जे ऐकते पाहते सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो आहोत परमेश्वर. आज तुझ्या वचनासून तू आम्हाला शिकवलं पाहिजे की तू आपला देव परमेश्वर पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम करावं. खरोखर परमेश्वर प्रेम कसं करत तू आम्हाला शिकवलं परमेश्वर. तुझं प्रेम हे अलौकिक आहे परमेश्वर. आई तरी आपलं लहान लेकर काही क्षण काही सेकंद विसरते, पण तू आम्हाला न विसरणारा देव एक परमेश्वर. तू डुलकी न घेणारा देव एक परमेश्वर. तुझं प्रेम आम्ही पाहतो की तू प्रभू येशू ख्रिस्त नामासाठी अर्पण केलं परमेश्वर. तू आपल्या एकुलत्या पुत्राला आमच्या पापासाठी, आम्हाला शिक्षेसाठी परमेश्वर तू त्याला शिक्षेसाठी पाठवलं परमेश्वर. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर प्रेम केलं आणि त्याने आपला वधस्तंभ उचलला परमेश्वर. त्या वधस्तंभ त्याने हात सहन केले, सर्व गोष्टीचे अपमान सहन केले, सर्व गोष्टी तो घायाळ झाला परमेश्वर. तरी पण त्यांनी आपलं मुख उघडलं नाही परमेश्वर. माझ्या लोकांचं तारवण्यासाठी परमेश्वर त्यांनी वधस्तंभ उचलला परमेश्वर. त्याने सर्व सहन केला परमेश्वर. तो मरण पावून तो पुन्हा उठला परमेश्वर. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. तू आमच्यावर प्रेम करतो परमेश्वर. चांगल्या माणसावर कोणी प्रेम करू शकतं परमेश्वर, पण तू पापी लोकांना प्रेम करतो परमेश्वर. तुझं प्रेम माणसाला बदलतं परमेश्वर. तुझं प्रेम आधार लोकांना आरोग्य देतं परमेश्वर. तुझं प्रेम परमेश्वर शापातून लोकांना आश्रयित करतं परमेश्वर. तुझं प्रेम माणसं भटकलेल्या लोकांना मार्ग दाखवतं परमेश्वर. तुझ्यासारखं देव नाही, तुझ्यासारखं प्रेम नाही. तुझं प्रेम हे कधी बदलत नाही परमेश्वर. माणसं सोडतात, माणसाला कंटाळतं, पण तुझं प्रेम कधीच बदलत नाही. तर तू शेवटपर्यंत मला मी योगाच्या समाप्तीपर्यंत तुला सांभाळेल परमेश्वर. कारण तू माझा देव नाही, तर तुझं प्रेम हे बदलत नाही परमेश्वर. आणि आज तू जगासोबत प्रेम करते परमेश्वर. जगाला तू आमंत्रित करते की अहो कष्टी बाराखंजनं तुम्ही सर्व मजखडं मी तुम्हाला विसरते. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. हे प्रेमाचा प्रत्येकाने सदुपयोग करावून संधीचा फायदा म्हणून प्रत्येकाला तू जागृत कर परमेश्वर. मंडळीच्या माध्यमातून मिनिस्टर मला तू जागृत कर, त्यावर आभार मानतो. जे ऐकते पा त्यांना तू जागृत कर परमेश्वर. त्यांना तुझी कृपा, तुझी दया त्यांच्यावर करून त्यांना तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. त्यांनी पश्चाताप कर, आपल्या पापाची क्षमा तारण प्राप्त करायचे त्यांना सहाय्य कर. यावेळी त्यांचे डोळे उघड परमेश्वर. नाशातून त्यांचा बचाव कर, त्यांचं तारण कर, त्यांना जीवन दे परमेश्वर. तुझं गोष्टी सिद्ध कर. प्रत्येकाचे प्रश्न, समस्या, काळजींचा सोडव परमेश्वर. जे आजारी त्यांना तू आरोग्य दे, दुर्बल ते सबळ कर परमेश्वर. जे बंधन आहे त्या बंधनातून लोकांना मुक्त कर परमेश्वर. जे कौटुंबिक प्रॉब्लेम, त्या कौटुंबिक प्रॉब्लेम तू प्रत्येकाच्या कुटुंबात तुझी शांती असं तू कर परमेश्वर. जे निराश होत असतात त्यांना तू आशा दे परमेश्वर. प्रत्येक कामधंद्यात मुलांच्या शिक्षणात उन्नती कर परमेश्वर. येशू किती चांगल्या लोकांना समजू दे परमेश्वर. मग तुझी प्रीती सदैव या लोकांना कर परमेश्वर. मग सर्व बदल परमेश्वर. सर्व सुरक्षित ठेव परमेश्वर. तुझं गौरव दे. प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो आहे आम्ही. प्रेज लॉर्ड. पुन्हा आपली भेट पुढच्या शिखर होईल, तेव्हा पुन्हा आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी मार्गदर्शन पाहूया. प्रेज लॉर्ड.